सह्याद्री ते सिंधुसागरापर्यंत पसरलेली ही देवभूमी कोकण. इथल्या निसर्गाच्या कुशीत घालवलेल्या काही दिवसांची ही गोष्ट. हिवाळ्यातील थंडीचा आस्वाद घेत डिसेंबर 20 ते 27 मुरुड ते मालवण आणि मग दक्षिण काशी कोल्हापूर अशी संपूर्ण कोकण कोस्टल राईड करायचं आम्ही ठरवलं. महाराष्ट्रातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर या जिल्ह्यांमधून आम्ही प्रवास करणार आहोत. राईड करताना दिसणारा तो अथांग समुद्र, पारदर्शक निळाशार लाटा आणि सतत ऐकू येणाऱ्या ती लाटांची गाज मनाला अगदी मोहून टाकते. भर दिवसा उघड्या डोळ्यांनी पाहिलेल्या स्वप्नवत प्रवासाची ही फक्त सुरुवात. हे प्रवासवरनं मुरुडवरून जरी सुरू झालेलं असलं तरी हा प्रवास ऍक्च्युअली पुणे ते मालवण आणि मग कोल्हापूर असा होता. म्हणायला अंतर 730 किलोमीटर, पण कोल्हापूरला पोहोचेपर्यंत गाडी तब्बल 950 किलोमीटर चाललेली होती. कोकण अनुभवणं एका आठवड्याभराचे काम नाही. या राईडमध्ये आम्ही समुद्रात उभे असलेले जलदुर्ग, शांत आणि मनाला मोहणारे समुद्र किनारे आणि सागर तीर्थ देवस्थानांना भेट देण्यावर आम्ही भर दिला. कोकणातील घाट रस्ते, नारळ आणि आंब्याच्या बागा बघणं, रोज किनाऱ्यावर येऊन सूर्योदय आणि सूर्यास्त पाहणं हे जसं आमचं रोजचं काम झालं होतं. अतिशय स्वस्त होमस्टे मध्ये राहिलो, पण पाहुणचारात कोकणातील लोकांचा हात कधी आखडता वाटला नाही. कोकण हे आमचं गाव जरी नसलं तरी इथल्या कौलारू घरांनी, इथल्या लोकांनी कधी पोरकं वाटू दिलं नाही. गाव कितीही दूर, रस्ता कितीही खडतर आणि वळणाचा असू द्या, नारळी बागा आणि त्यांची सावली वाटेत कधी साथ सोडत नव्हती. समुद्राच्या लाटांची गाज कानात अगदी मेडिटेशन प्लेलिस्ट सारखी तासनतास सुरू असायची. समुद्राच्या या शांततेनंतर आम्ही पोचलो कोल्हापूरमध्ये, जिथे ज्योतिबा आणि महालक्ष्मी यांचे दर्शन घेत या सर्व आठवणींसह या प्रवासाने पूर्णत्व गाठलं. तर नमस्कार मित्रांनो, आम्ही द मोटर माइल्स कोकण या यात्रेचे सुख या प्रवास वर्णनातून तुमच्या सोबत वाटणार आहोत.